एक तर संविधान बनवताना आर्टिकल 330 प्रमाणे दलितांना संसदेमध्ये आरक्षण दिलेलं आहे आणि आर्टिकल 332 प्रमाणे विधानसभेत आरक्षण दिलेलं आहे. म्हणजे जो समाज उपेक्षित आहे, वंचित आहे, जे संसदेपर्यंत पोहोचू शकत नाही, ज्यांचा आवाज संसदेपर्यंत विधानसभेपर्यंत जाणार नाही, त्यांचं प्रतिनिधित्व असावं म्हणून आरक्षण दिलेलं आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये सवर्ण जातीच मागासवर्गीय असल्याचे दाखले काढतायत आणि त्याची उदाहरणं आपण म्हणताय तशी खूप आहेत. मी एक उदाहरण सांगेन की 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूर या राखीव मतदारसंघामध्ये लिंगायत समाजाचे एका महास्वामीनं बेडा जंगम नावाचं एक खोटं सर्टिफिकेट काढलं आणि ते इलेक्शनला उभे राहिले, निवडून आले, खासदार झाले. त्यांच्या विरोधात याचिका दाखल झाल्या आणि याचिका दाखल झाल्यानंतर त्यांचं अवैध ठरलं प्रमाणपत्र. सुप्रीम कोर्टात सुद्धा ते अवैध ठरलं, परंतु तेव्हा 5 वर्ष झालेली होती, उलटून गेली होती. काय ही एन्जॉयड द चेअर, त्यानं सगळं ते एन्जॉय केलं. पण एका दलिताचा नैसर्गिक हक्क, राजकीय हक्क मात्र त्यानं त्याच्यावर अतिक्रमण केलं, ही वस्तुस्थिती आहे. 2024ला आम्ही 19ला याच्या विरुद्ध दलित महासंघाच्या माध्यमातून आवाज उठवला. 2024ला तर लातूरचा जो लोकसभा मतदारसंघ आहे तिथं काँग्रेसनं हे काम केलं. डॉक्टर शिवाजी काळगे या लिंगायताला तिथं उमेदवारी दिली, बेडा जंगम सर्टिफिकेट त्यांनी घेतलं, ते सुद्धा सर निवडून आलेले आहेत. आता त्यांच्या भाजपनी पण असा खोट्या सर्टिफिकेटच्या आधारे उमेदवार उभा केला, काँग्रेसनी पण तेच काम काँग्रेसनं केला. त्याच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल झालेली आहे, त्याचा निकाल सुद्धा येईल, पण तोपर्यंत 5 वर्ष सर झालेले असतात. आणखी काही मतदारसंघांमधली उदाहरणं सांगा. आता सध्या आमचं हेच म्हणणं आहे की विधानसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि महाराष्ट्रातले सगळ्यात वादग्रस्त मतदारसंघ राखीव जर कुठला झाला असेल तर सोलापूर जिल्ह्यातला हा माळशिरस मतदारसंघ आहे. तिथं उत्तम जानकर हे धनगर समाजाचे आहेत आणि ते धनगरांचे नेते म्हणून फिरतायत, काम करतायत धनगरांसाठी. या उत्तम ओबीसी आहेत, हा, म्हणजे धनगर ओबीसी मध्ये, केंद्राच्या यादीत ओबीसी मध्ये आहेत, महाराष्ट्राच्या यादीत NTC मध्ये आहेत, परंतु त्यांनी सर्टिफिकेट हिंदू खाटीक काढलेला आहे त्या उत्तम जानकरांनी आणि SCचं सर्टिफिकेट घेऊन ते माळशिरस मतदारसंघामध्ये दलितांच्या राजकीय हक्कावरती अतिक्रमण करतायत. आणि सगळ्यात खेदाची गोष्ट जर कुठली असेल तर शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना उमेदवारी देतो. बरोबर, मागच्या वेळी भाजपनी दिली, म्हणजे भाजपनी देऊ शकलं नाही, परत राष्ट्रवादी हे. आता राष्ट्रवादी काय झालंय की विजयसिंह मोहिते पाटील हे मोठं प्रस्ताव आहे, त्यांच्या विरोधात बंड खरं तर जानकरांनी केलं, सगळ्या गोरगरीब लोकांनी त्यांना साथ केली, पण आमदारकीचं स्वप्न त्यांना पडायला लागलं आणि त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते जेव्हा मतदारसंघ आरक्षित झाला त्यावेळी त्यांनी ही शक्कल चढवली की खाटकाचं सर्टिफिकेट घेतलंय. सर हा बोला. आता काय झालंय की माळशिरस मतदारसंघामध्ये 32 धनगर समाजातल्या राजकीय लोकांनी खाटीक सर्टिफिकेट काढलेलं आहे. 32. त्यामध्ये माळशिरसचे माजी नगराध्यक्ष आहेत, पंचायत समिती माळशिरसचे माजी सभापती आहेत की त्यांच्याकडे खाटकाचं सर्टिफिकेट आहे. मला सांगा, हे 36 राजकारणी लोक जर हिंदू खाटीक म्हणून SCच्या जागेवर आक्रमण करायला लागले तर उद्या सरपंच पद तरी दलितांना मिळेल का? जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये दलितांच्या आरक्षित जागा सुद्धा हे धनगरच घेणार आहेत. मग आता ही सर्टिफिकेट्स मिळतायत कशी? आपल्या यंत्रणेकडून जी काही पडताळणी केली जाते, जात पडताळणी, सामान्य माणसाला जात पडताळणी करून घ्यायची झाली, कास्ट व्हॅलिडिटी मिळवायची झाली तर किती त्याला संघर्ष करावा लागतो. संघर्ष हाच शब्द योग्य आहे, हे आपण पाहतो. मात्र ही अगदी सहजपणे हे राजकारणी सर्टिफिकेट्स मिळवत आहेत. सर, या सर्टिफिकेटचा अक्षरशः बाजार मांडलेला आहे. 25,000 50,000पासून ते 1 लाख रुपयाला सर्टिफिकेट विकली जातात आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ह्या ज्या डॉमिनंट जाती आहेत त्यांचेच अधिकारी आहेत आणि त्यांचे अधिकारी असल्यामुळं हे अधिकारी लोक आपल्या माणसाला संधी मिळावी म्हणून आउट ऑफ वे जाऊन बेकायदेशीररित्या संविधान विरोधी कृती करतात आणि त्यांना पैसे घेऊन सर्टिफिकेट देतात. कधी कधी त्यांच्यावर इतका दबाव येतो की त्या दबावाला बळी पडून सुद्धा हे सर्टिफिकेट. कुठल्या समाजाची सर्टिफिकेट आता जास्त प्रमाणात काढली जात आहेत? तुम्हाला काय आढळतं? लिंगायत समाज आणि धनगर समाज आज मोठ्या प्रमाणावर SCच्या राजकीय हक्कावर अतिक्रमण करत आहे. पण हे फक्त राजकीय हक्कापुरतं नाहीये सर. आज मला सांगा, बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे बार्टी, किंवा आता मातंग समाजासाठी RT झालेली आहे, तर हे लोक त्या बार्टीकडे सुद्धा पुन्हा यांचं SC सर्टिफिकेट घेऊन जाणार. म्हणजे शिक्षणामध्ये हे आरक्षण घेणार, त्याच्यानंतर नोकऱ्यामध्ये घेणार आणि गव्हर्नमेंटच्या ज्या वेगवेगळ्या दलितांच्या स्कीम आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हे आरक्षण घेतील. म्हणजे खरं तर धनगर समाज झाला किंवा हा जो लिंगायत समाज झाला, हा तर खरं तर ओबीसी मध्ये आधीपासून आहे, पण आता तो SC मध्ये जातोय नाही, ते सर्टिफिकेट घेतात. हा तेच ना, म्हणजे खोट्या सर्टिफिकेटच्या आधारे हे ते आरक्षण मिळवत आहेत. असे काही जाती आहेत की ज्या सवर्ण आहेत पण ओबीसी मध्ये ते घुसतायत, असंही होतंय. असं तर फार मोठं महाराष्ट्रामध्ये होत आहे. त्याच्याबद्दलचा संघर्ष आपण काही वर्ष बघत आहोत की जी डॉमिनंट जात आहे त्यांना खरं तर राजकीयच आरक्षण पाहिजे, राजकीय हक्क पाहिजे, दुसऱ्यांचे पाहिजेत आणि म्हणून ते आपला वाटाही घेत आहेत
आणि दुसऱ्यांचा वाटाही कसा मिळेल यासाठी प्रयत्न करतायत. विषय गंभीर आहे, संविधान विरोधी आहे, सामाजिक न्यायाच्या तत्वाच्या विरोधात आहे. खरं तर अशा पद्धतीनं हे बघा, आपल्या देशामध्ये ना एक असं खूप मोठं असं नॅरेटिव्ह तयार केलं गेलं गेल्या काही काळामध्ये की आरक्षण आता जाती आधारित संपुष्टात आणायला पाहिजे आणि फक्त आर्थिक निकषांवरतीच आरक्षण द्यायला हवं, असं खूप सगळे लोक बोलायला लागलेले आहेत. खरं तर हे असं जे बोलतात ते वास्तवापासून खूप खूप लांब असतात असं म्हणायला हवं. कारण जात आधी की आरक्षण आधी असा जर जेव्हा आपण विषय घेतला तर जात आधी असते. तर जात किंवा जातीयता संपली नाही तर आरक्षण कसं संपलं? बरोबर सर, अगदी बरोबर आहे. जाती अंताच्या लढाईचं सूत्र म्हणजे खरं तर संविधान आहे. पण त्या संविधानाला साक्षीला ठेवून हे सगळ्या संविधान विरोधी कृत्य होत आहेत. मी आपल्याला एक गोष्टीचं निदर्शनास आणू इच्छितो सर, की या सगळ्या ज्या जाती आहेत या डॉमिनंट कास्ट, आता 2029ला लोकसभेमधली संख्या वाढणार आहे, विधानसभेतली संख्या वाढणार आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर संख्या वाढणार असेल तर आपली लोक तिथे गेली पाहिजेत. असं ज्या संख्येनं प्रभावी जाती आहेत, ज्या आर्थिकदृष्ट्या प्रभावी आहेत, अशा जात दांडग्या आणि धनदांडग्या जातीतील लोक हा भ्रष्टाचार करतायत. एखाद्या स्त्रीवर अत्याचार झाला तर तो स्त्री पुरता मर्यादित असतो. हा तर समाजाच्या राजकीय हक्कावरचा अत्याचार आहे. का सगळा विरोधाभास आहे? एकीकडे बऱ्यापैकी असं नॅरेटिव्ह सेट केलं गेलं की जाती आधारित आरक्षणाची काही गरज नाहीये, मात्र जातीयता खरीच संपली आहे का सर? काय वाटतं तुम्हाला आजच्या काळामध्ये? अजिबात संपलेली नाही. मी माझ्या लहानपणी होताना एकमेक वेगवेगळ्या जातीचं आज प्रेम होतं. जाती जातींमध्ये हा एक्झॅक्टली जाती जातींमध्ये किती विखार आज फार 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 फार. जे माझे बालपणीचे मित्र आहेत की ज्यांच्यामध्ये आमच्या शाळेत सुद्धा आम्ही एक डबा खात होतो, आज तेच आमची ओळख करून देताना हा दलिताचा नेता आहे अशा पद्धतीनं माझे जातीकडे निर्देश करत असतात. आपण व्हॉट्सअप ग्रुप किंवा सोशल मीडियावरती पाहतोय की जातीचे व्हॉट्सअप ग्रुप बनलेले आहेत, बरेच आहेत म्हणजे. आणि जातीच्या आता ह्या आपण थोडं आपण अकॅडमिक बोलतोय, पण जर वास्तव जर बघायचं झालं तर बऱ्याच जातींचा उल्लेख किंवा नोंद असा आहे ना की त्याच्यामुळे संभ्रम निर्माण करायला संधी मिळते. म्हणजे राजपूत आणि राजपूत भामटा जे राजपूत आहेत ते फक्त भामटा लिहितायत आणि जागा बळकवत. अच्छा, आता आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये मन्नरवार नावाची एक डॉमिनंट जात आहे, स्पृश्य जात आहे मन्नरवार, आणि मन्नरवारलू ही आदिवासी आहे. तर हे मन्नरवार लोक जे आहेत ते मन्नरवारलू असं सर्टिफिकेट घेत आहेत आणि आदिवासींचे हक्क हिसकावून घेत आहेत. आता हे जे सर्टिफिकेट्स घेतात आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ते खरंच त्यांच्या बाकीच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये कसं करतात? त्यांना रोटीबेटी व्यवहार तर त्यांच्याच याच्यामधला हवा त्यांच्यातच करतात आणि तरी सुद्धा इकडे या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी हे करतात. त्यांच्या नातेवाईकांना हे माहित आहे हे काय करतात. आता उत्तम जानकर यांनी जे काय आरक्षणाचा दाखला मिळवलाय ते खाटीक नाही, त्यांचा एकही पावना खटकामध्ये नाही. खाटीक ही स्वतंत्र जात आहे आणि म्हणूनच आमचं या माळशिरसच्या जागेच्या निमित्तानं सांगणं आहे शरद पवारांना की तुम्ही ज्येष्ठ आहात, तुमच्याकडे बघून महाराष्ट्राचं लोक राजकारण करत असतात, तर तुम्ही हा पायंडा पाडू नका. उत्तम जानकर या धनगर समाजाच्या नेत्याला, धनगर समाजाच्या व्यक्तीला तुम्ही आरक्षित जागेवरती उमेदवारी देऊ नका. तुम्हाला द्यायची असेल तर बारामतीतनं द्या किंवा आणखी कुठेही द्या. त्यांना जर खासदार करा पाहिजे तर विजयदादांचा पुतण्या आता खासदार झालाय, पुढच्या वेळेला यांना खासदार करा. आमच्या जागेवर कशाला? आपण पाहिलं पूजा खेडकरच्या प्रकरणात देखील ज्या IAS होण्यासाठी ज्यांनी अनेक काही गोष्टी केल्या आणि त्यामुळं जो हक्क मारला गेला तो एका ओबीसी विद्यार्थ्याचा किंवा विद्यार्थिनीचाच मारला गेला जो त्या जागेसाठी लायक होता. आणि इथं की ज्यांचा हक्क आहे आरक्षणानुसार त्यांचा हक्क मारला जातोय अशा बोगस पद्धतीने सर्टिफिकेट्स मिळवली जात आहेत. त्यामुळं सर आता तुम्ही लढा देताय, पण हे राजकीय पक्ष काय याला म्हणजे किती गांभीर्याने घेत आहेत? आणि आता खास करून दलित चळवळी ज्या आहेत तर त्या म्हणजे कितपत याबद्दल कुठं काही आवाज उठवताना दिसतायत? एवढ्याबद्दल दलित महासंघानं या प्रश्नावरती आवाज उठवायचं ठरवलेलं आहे. गेल्या काही वर्षापासून आम्ही या प्रश्न सातत्यानं लोकांच्या समोर नेतोय. आरक्षण बळकवण्याची जी काही धनदांडग्यांची जी प्रक्रिया चालू आहे तिला रोखण्यासाठी ती लोक चळवळ झाली पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही प्रयत्न करतोय. शरद पवारांना आवाहन आम्ही केलेलं आहे की जानकरांना तिथं उमेदवारी देऊ नका आणि जर राष्ट्रवादीनं जानकरांना उमेदवारी दिली तर दलित महासंघाच्या वतीने निषेध म्हणून मोदी बागेतील त्यांच्या घरासमोर आम्ही निदर्शनं करण्याचा निर्णय घेतला आहे. बरोबर. आणि निदर्शनं करणार म्हणजे करणार. शरद पवारांच्या विषयी मनात प्रेम ठेवून सुद्धा आम्ही हे करणार, कारण आमच्या राजकीय हक्काला नख लावण्याचं काम तुमच्या भाषेमध्ये ही जर सिस्टीम करत असेल तर आमच्या अस्तित्वासाठी आम्हाला हे करावं लागेल. आणि शेवटचा प्रश्न की आरक्षणाच्या बद्दल आपण म्हटलं की बाबा जाती आधारित आरक्षणाची गरज नाही असं एक हळूहळू नॅरेटिव्ह जे आहे ते सेट केलं जात आहे. आणि दुसरीकडे आपण बघतो आहोत की जाती जातींमधला विखार हा किती वाढतो आहे आणि आरक्षणासाठी सगळ्याच जाती अगदी तुटून पडलेल्या आहेत, एकमेकांना पाण्यात पाहणं जे आहे ते होतंय. तर
तर मग पुढचं तुम्हाला काय दिसतंय की या सगळ्या चळवळीतला मी माणूस म्हणून? अतिशय सिन्सिअर आहे, अतिशय सिरियस आहे. जाती आज टोकदार झालेल्या आहेत. एक जात दुसऱ्या जातीचा द्वेष करत आहे. प्रत्येक जात हे एक स्वतंत्र गाव झालेलं आहे, स्वतंत्र देश झालेला आहे. गावागावात अशी गावं निर्माण झालेली आहेत आणि मला वाटतंय देशाच्या ऐक्याच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. याच्यावरती जातीच्या पलीकडे जाऊन जे तुझं आहे ते तुला राहू दे, माझं आहे ते मला राहू दे, अशा पद्धतीची जर भूमिका घेतली तर मला वाटतंय सर्वांनाच न्याय मिळू शकतो आणि तोच त्याच्यावरचा सगळ्यात उत्कृष्ट पर्याय आहे.